वेलकम टू पिंशू किचन. मी तुमच्यासोबत आज विदर्भ पद्धतीने, कोणी याला छन्नीचं लोणचं म्हणतात, कोणी याला काजरीचं लोणचं म्हणतात, आमच्या विदर्भात याला छन्नी म्हणतात, कोणी याला छोटीवाली काकडी म्हणतात. छान चटकदार असं लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे. बघा, अशा प्रकारची असते ते छन्नी. माझ्या विदर्भात याला छन्नीच म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणताय तुम्ही सांगा. बघा, मोहरी घेतलेली आहे या चमच्यानी, 2 चमचे हळद, 1 चमचा सोप, 1 चमचा, 3.5 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, जिरं 1 चमचा, हळद घेतलेली आहे, ओवा 2 चमचे, त्या चमच्याने मी जिन्नस घेतलेले आहे. पुन्हा मी एकदा तुम्हाला जिन्नस किती घेतलेले आहे सांगणारच आहे अजून. आणि ओवा घेतलेला आहे 2 चमचा त्या चमच्यानी. आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे 4 चमचे, आणि बारीक मोहरी घेतलेली आहे 2 चमचे, आणि सोप 1 चमचा, आणि 3.5 चमचा तिखट, 1 चमचा जिरं. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दाखवलं होता तो छोटा चमच त्याने घेतलेले आहे. ते साईडला उचलून ठेवूया. आमच्या विदर्भात त्याला छन्नी म्हणतात, काही भागात त्याला काचरी म्हणतात, कोणी याला छोटी काकडी म्हणतात. बघा, अशा प्रकारची आहे ही. मार्केटमध्ये बाजारात खूप लवकर मिळते सर. मी पिकल्यानंतर असा कलर होते, छान आंबटगोड टेस्ट असते. ही स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे. आता असं टोक काढायचं आणि त्याचं खाऊन बघायचं आहे. ती जर कडू असली तर ती छन्नी घ्यायची नाही. ही कडू निघाली नाही, त्यामुळे मी छान लांब लांब फोडी करून घेत आहे. प्रत्येक छन्नी कापताना आपल्याला ही छान टेस्ट करून बघायची. कडू असली तर घ्यायची नाही, आपलं लोणचं खराब होते आणि त्याची टेस्टही कडू लागते. थोडासा भाग हा कापून घ्यायचा आणि खाऊन बघायचा का, आणि मगच ते घ्यायचं. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. सोप भाजायला टाकत आहे 1 चमचा मी. सोपमुळं लोणच्याला छान टेस्ट येते. आणि बारीक मोहरी घेतलेली आहे या चमच्याने मी 2 चमचे, आणि ओवा टाकलेला आहे. हे सर्व जिन्नस आता आपण एकत्र भाजून घेऊया. कढई पतली असल्या कारणाने 3 ते 4 मिनटात छान भाजल्या गेलेल्या आहे. डिशमध्ये काढून घेतलेले आहे मी ते. तर मोहरीची डाळ ही छान परतून घ्यायची आहे 3 मिनिट. त्यामुळे त्यातलं तेल हे पूर्ण ऑब्झर्व होऊन जाईल. मग अशा प्रकारे सतत चमचा हा फिरवत राहायचा आहे त्यातनी. ती सुद्धा काढून घेऊया. तर त्याच कढईमध्ये मी या मापाने अर्धमाप तेल टाकलेलं आहे कडक करायला. मी रोजचंच खायचं तेल घेतलेलं आहे, फल्ली तेल. ते मी सरसोचं तेलसुद्धा घेऊ शकता. आणि 1 पिंच हिंग टाकलेलं आहे. आणि तेल छान कडक होऊ द्यायचं आहे, छान धुवा निघोस्तर. आता तेल थंड होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया. हे सर्व आपण लोणच्याचे मसाले छान मिक्सरला दरदर असे वाटून घेऊया जाडसर. पल्स मोडवर मिक्सर फिरवायचा आहे. जिरेपूड टाकत आहे मी. तर बघा, मी मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. छान सुगंध येत आहे त्या मसाल्याचा, लोणच्याचा. विकतचे मसाले घेतल्यापेक्षा घरी बनवलेल्या लोणच्याचा मसाल्याचा सुगंध खूप छान येतो आणि घरवर दरवळतो आपल्या तो. तर सर्व हा मसाला आपण लोणच्याचा याच्यावर टाकून देऊया फोडीवर. मोहरीची डाळ, हळद 1 चमचा, तिखट 3.5 चमचे, तिखट कमी जास्त करू शकता चवीनुसार. 2.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करते, त्यामुळे मीठ आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे. आणि 1 वर्ष लोणचं टिकवायचं आहे आपल्याला छन्नीचं, त्यामुळे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव असं एकत्र. सर्व फोडीला आपला मसाला लागलेला आहे. तर मी एका छान स्वच्छ धुतलेल्या कोरड्या केलेल्या भांड्यात काढून घेतलेल्या आणि गरम केलेलं थंड करून तेल टाकलेलं आहे याच्यावर छान. तुम्ही तेल जास्तसुद्धा घेऊ शकता, पण माझ्या प्रत्येक लोणच्याच्या रेसिपीला तेल मी कमीच टाकते, मला कमी आवडते. तेल जर जास्त टाकलं असतात ते तेल एकीकडं आणि मसाला एकीकडं जातो.
त्यामुळे तेल मी व्यवस्थित टाकते. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. धन्यवाद. 1 वर्ष आरामशीर टिकते लोणचं.